मुंबईकरांसाठी सलग दुसरा दिवस डोकेदुखी ठरला। लोकल सेवा ठप्प झाली होती तर रस्तेही जलमय झाले। हिंदमाता परिसर, कुर्ला, सायन्स सर्कल आणि वडाळा परिसरात मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले। मुंबईतली परिस्थिती नेमकी काय होती पाहूया। मुंबईपासून ठाणे आणि वसई विरारपर्यंत असा धो-धो पाऊस झाला की जनजीवन विस्कळीत झालं। मुंबईत कुर्ल्याच्या क्रांतीनगरमध्येही वस्त्यांमध्ये पाणी शिरलं। क्रांतीनगरच्या परिसरातील गल्ल्याही पाण्याने भरल्या होत्या। एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं लोकांच्या घरामध्येही पाणी शिरलं। घरांच्या अर्ध्या दारापर्यंत पाण्याची पातळी आल्यानं जनजीवन विस्कळीत झालं। तर एनडीआरएफची ही टीम इथे दाखल झाली आणि नागरिकांना बाजूच्या महापालिकेच्या शाळेत सुरक्षित हलवण्यात आलं। इथे प्रशासनाकडून राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यात आली। मिठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। या नदीला पूर आलाय। मिलिंदनगरच्या फिल्टरपाडा परिसरातला हा व्हिडिओ समोर आलाय, ज्यात एक तरुण जीव वाचवण्यासाठी धडपड करतोय। या तरुणाला वाचवण्यासाठी काही जण दोर टाकून त्याला वर खेचण्याचा प्रयत्न करतात। पण पाण्याच्या प्रवाहामुळे तरुण वाहून गेला। वडाळ्यातल्या स्टेशन परिसरात पावसाचा सर्वाधिक फटका बसला। दुपारी 1:15 वाजता हा परिसर पाण्याखाली गेला। गुडघाभरापर्यंत पाणी या परिसरात साचलं होतं। 4 रस्ता परिसर एखाद्या नदीप्रमाणे झाला। मुंबईमधले रस्ते जे आहेत त्यांना जलमय स्वरूप प्राप्त झालेलं आहे। मुंबईच्या रस्त्यांना नद्याचं स्वरूप प्राप्त झालं आहे। सध्या आपण 4 रस्ता परिसरामध्ये आहोत वडाळ्यातल्या, आणि वडाळ्यातल्या या संपूर्ण रस्त्यावरती आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात जो आहे पाणी साचलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, आणि एकंदरीतच मोठा जलभराव जो आहे तो या ठिकाणी झालेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि ग्राउंड झिरोवरती पालिकेचे अधिकारी कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी तैनात झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। ही दृश्य कुर्ल्याच्या LBS मार्गावरील आहेत। हा मार्ग एक प्रकारे वॉटर पार्क झाल्याचं दिसतंय। कमरेपर्यंतच्या पाण्यातून लोक वाट काढत होते। काही हुल्लडबाज तरुण ट्यूबचा आधार घेऊन स्टंटबाजी करताना दिसले। शेजारीच असलेल्या मिठी नदीचं पाणी LBS मार्गावर आल्यानं या परिसराची दैना झाली। धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे मिठी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली। गेल्या 48 तासात मुंबईत जोरदार पाऊस झाला, त्यामुळे मिठी नदी दुथडी भरून वाहतेय। त्यामुळे नदीपात्रा शेजारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला। दादरचा हिंदमाता परिसर अक्षरशः पाण्याखाली गेला। या दृश्यांमधून हे स्पष्ट दिसतंय। रस्ता जलमय झालाय। गुडघाभर पाण्यातून मुंबईकर वाट काढत होते। मुसळधार पाऊस झाला की हिंदमाता परिसरात दरवर्षीच अशी दैना होते। याही वर्षी हिंदमाता परिसरात तीच परिस्थिती आहे। हिंदमाता सारखीच परिस्थिती सायन्स सर्कल भागातही होती। पाणी साचल्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाल्याचं दिसलं। तसंच सायन्स सर्कलमध्ये रस्ते जलमय झाल्यानं काही सोसायट्यांमध्येही पाणी शिरलं। संपूर्ण मुंबईतच धुवाधार पाऊस झाला। रेल्वे ट्रॅकवरही पाणी साचल्यानं लोकल सेवेवर परिणाम झाला। सायन कुर्ला दरम्यान मध्य रेल्वे मार्गावरील रेल्वे ट्रॅक पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। सगळी दृश्य आपण पाहतोय एखाद्या तळ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। रेल्वे ट्रॅक सगळे पाण्याखाली गेलेले आहेत, त्यामुळे वाहतूक जी आहे रेल्वेची ती सुद्धा विस्कळीत झालेली आहे, बंद करण्यात आलेली आहे। एक ट्रेन लकीली आम्हाला मिळाली आणि ही ट्रेन आता हळूहळू आपण पाहतोय की कुर्ल्याच्या दिशेने रवाना होत आहे। पण संपूर्ण कुर्ला जो आहे तो जलमय झालेला आहे। कुर्ल्याचा संपूर्ण ट्रॅक जलमय झालेला आहे। हे सगळे ट्रॅक पाण्याखाली गेलेले आहे। अत्यंत भीषण अशी अवस्था आहे बघा। मानखुर्दमध्येही जोरदार पाऊस झाला, त्यामुळे दृश्यमानता अतिशय कमी झाली। मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे धुकं निर्माण झाल्याचं चित्र मानखुर्दमध्ये पाहायला मिळालं। फ्रीवे आणि मेट्रोही धुक्यात हरवल्याचं या दृश्यांमधून दिसतं।
दरम्यान मुंबईच्या काही परिसरात 303 मिलीमीटर पर्यंतचा पाऊस झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। मुंबईमध्येही मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली। काही भागामध्ये जवळपास 300 mm पर्यंतची अतिवृष्टी ही झालेली आपल्याला पाहायला मिळाली। म्हणजे एक प्रकारे ज्याला आपण रेकॉर्ड पाऊस म्हणतो अशा प्रकारचा पाऊस पडलेला आहे। त्यामुळे काही प्रमाणात काही ठिकाणी वॉटर लॉगिंग झालेलं आपण बघितलं, पण त्यानंतर मात्र तिथलं पाणी रिसीड होऊन तिथला ट्रॅफिक सुरू केलेला आहे। धोका पातळीवर त्या ठिकाणी गेल्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये 400-500 लोकांना आपल्याला तिथनं इव्हॅक्युएट करावं लागलं, पण आता तिचंही पातळी हळूहळू कमी होते। गेल्या 2 दिवसात पावसाची जोरदार बॅटिंग झाली, पण मुंबईसाठी आणखी पुढचे 12 तास अलर्टचे आहेत। निवृत्ती बाबर आणि गिरीश गायकवाडसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।